नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. जानकी म्हणते, आजीने म्हटल्याप्रमाणे आपण कुटुंब कलशाचा कौल घेऊयात. त्यात आपण सगळ्यांनी मतं टाकायला हवीत. तर सुमित्रा म्हणते, पण हे सगळं करण्याची काय गरज आहे? आपण हिच्या गोड वागण्याला फसून आपल्या सारंगचं लग्न हिच्याशी लावून दिलं. आत्तासुद्धा माफीची याचना करतीये, ती खरी कशावरून? आपल्या कोणाला सुद्धा हिचं वागणं पटलेलं नाही, त्यामुळे आपण हिला मतं देण्याचा प्रश्नच येत नाही. तर सारंगसुद्धा घाबरतच म्हणतो, आजी जर म्हणतीये तर आपण देऊयात ना मतं. त्याचवेळी ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, आजीच्या शब्दाला मान देऊन आपण मतं देऊयात. तर नाना म्हणतात, ठीक आहे, पण कुटुंब कौल कलशाचा निकाल जर तिच्या विरोधात लागला तर तिला हे घर कायमचं सोडावं लागेल. तिला नंतर कधीच या घरात थारा नाही. तर आजी म्हणते, मान्य आहे. तर ऐश्वर्या मनात विचार करते, अच्छा असं आहे का हे प्रकरण? तर मग मला कुठली जास्त मतं मिळतायत? म्हणजे मी तर हरणारच आहे. इकडे कावेरी सयाजीरावाला म्हणत असते, मला खूप टेन्शन आलं आहे. तुम्ही ऐश्वर्याला तिकडे पाठवले खरं, पण ते तिला घरात घेतील असं मला वाटत नाही. कारण त्यांनी कालच इथे तिला कायमचं आणून सोडले ना. तर सयाजीराव तिला गप्प करतात आणि म्हणतात, ती त्यांची सून आहे, त्यामुळे त्यांना तिला घरात घ्यावंच लागेल. तर कावेरी म्हणते, तिने जे काही धोका केलाय त्यांच्यासोबत. तर सयाजीराव तिच्याकडे रागातच बघतो आणि म्हणतो, धोका तर तुम्ही केलाय. तुम्हाला लाज वाटत नाही का असं बोलायला? तुम्ही जर मध्ये पडला नसतात तर सौमित्रचं आणि ऐश्वर्याचं लग्न झालं असतं. तर कावेरी म्हणते, पण हे बळजबरीचं लग्न टिकलं असतं का? आणि तसं पण त्याचं तिच्यावर प्रेमच नव्हतं, त्याने नांदवलंच नसतं तिला. तर सयाजीराव तिच्यावर चांगलंच ओरडत असतो. तर कावेरी म्हणते, जेव्हा बघेल तेव्हा तुम्ही मलाच गप्प करता. माझं काही पण होऊ दे, पण स्वतःच्या मुलीला चुकीचं शिक्षण देऊन तुम्ही तिचं आयुष्य उद्ध्वस्त करताय. तर सयाजीराव म्हणतो, माझ्या लेकीला काही सुद्धा होत नसतं. आता उद्ध्वस्त होणार तर ते फक्त रणदिवे कुटुंब. बघा आता माझी लेक कसा खेळ करते ते. असं म्हणतच तो मोठमोठ्याने हसत असतो. कुटुंब कौल कलश आणल्यानंतर घरातील प्रत्येकजण त्यात आपापली मत टाकतं. त्यानंतर नाना त्याचा निकाल सांगणार असतात. त्यावेळी नाना बघतात तर त्यात टोटल 6 चिठ्ठ्या असतात. त्यातील 2 चिठ्ठ्या ऐश्वर्याने या घरात राहू नये अशा असतात. तर ऐश्वर्या मनात विचार करते, हा कसला डोंबलाचा कौल? सगळेजण राहू नये असंच म्हणणार आहेत. ही आजी एकटीच नाचतीये हिला घरात घ्या म्हणून. फार तर सारंग बाजू घेईल. त्यानंतरच्या पुढील 4ही चिठ्ठ्यांवर लिहिलेलं असतं, ऐश्वर्याने या घरात राहावे. तर हे ऐकून ऐश्वर्या मात्र खूप खुश होते आणि ती मनात विचार करते, दणदणीत विजय. पण कसा? कोणी मत दिलं माझ्या बाजूने? तर सारंग खुश होऊन म्हणत असतो, 2 विरुद्ध 4 मतं म्हणजे? तर आजी म्हणते, म्हणजे ती या घरात राहू शकते. हे ऐकून तर नानांचा खूप संताप होत असतो. तर आजी ऐश्वर्याला म्हणते, तू आत येऊ शकतेस. तर नाना तिला थांबा असं म्हणतात. आणि ऋषिकेश आणि जानकीला म्हणतात, तुम्ही सुद्धा तिच्याच बाजूने मत दिलत? का दिलत ते मला कळायलाच हवं. त्या 2ही चिठ्ठ्या तुमच्याच होत्या ना? मला कारण कळलंच पाहिजे. तर जानकी म्हणते, नाना ऐश्वर्या या घरात राहावी हे मत माझं होतं आणि मी ऋषिकेशला सुद्धा सांगितलं की तिच्या बाजूने मत द्या. कुटुंब कौल कलश सारंग आणायला गेल्यानंतर जानकीने ऋषिकेशला थोडं बोलण्यासाठी बाजूला यायला सांगितलेलं असतं. त्यावेळी ती ऋषिकेशला म्हणते की मला वाटतं आपण ऐश्वर्याला एक चान्स द्यायला हवा. तर ऋषिकेश म्हणत असतो, जानकी तू बरी आहेस ना? तर जानकी म्हणते, तुम्ही बघताय ना सारंग भाऊजीचा जीव ऐश्वर्यामध्ये किती अडकलाय. त्यांचं प्रेम आहे तिच्यावर. त्यांची काळजी दिसतीये ना त्यांच्या कृतीतून. आणि कुटुंब कौल कलशासाठी सुद्धा ते लगेच रेडी झाले. कारण त्यांना कुठेतरी असं वाटतंय की या निमित्ताने का होईना पण ऐश्वर्या या घरात येण्याचे चान्सेस आहेत. तर ऋषिकेश म्हणतो, ती जे काही वागलीये ते तू विसरलीयस का? आपल्याला माहितीये ते विष आहे, तर मग आपण विषाची परीक्षा का घ्यायची? तर जानकी म्हणत असते, विषाची परीक्षा आपल्याला सारंग भाऊजींच्या भल्यासाठी घ्यावीच लागणार आहे आणि त्या विषाचं अमृत आपल्याला करायचंय. ऐश्वर्याला एक चान्स देऊन सगळं शक्य आहे. आजी म्हणाल्या तो मुद्दा मला पटला. शर्वरी वंश किंवा मी त्या जागी असते तर सगळे असंच वागले असते का? तर ऋषिकेश म्हणत असतो, पण तुमचं वागणं आणि तिचं वागणं तुम्ही का कम्पेअर करताय? तर जानकी म्हणत असते, तुम्ही असं कसं बोलताय? नोबडी इज परफेक्ट. आपल्या हातून आज चूक झाली नाही याचा अर्थ उद्या चूक होणारच नाही असं आहे का? आणि आपल्या हातून चूक झाली तर आपल्याला ती सुधारावीशी वाटणारच ना? जर आपल्याला तसं वाटू शकतं तर समोरच्या व्यक्तीला तसा चान्स द्यायला काय हरकत आहे? मला असं वाटतं की आपण जर तिला एक चान्स दिला तर तो सगळ्यांसाठीच फेअर डिसिजन ठरेल. तर जानकी ऋषिकेशकडे रिक्वेस्ट करते. तर ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, आपण तिला एक चान्स द्यायलाच हवा, पण फक्त सारंगसाठी. हे ऐकून ऐश्वर्या मनात विचार करते, ऋषिकेश आणि जानकीने मला मत दिलं याचा तिला खूप आश्चर्य वाटत असतं.
तर नाना म्हणत असतात का पण? तर जानकी म्हणते कारण ती या घरची सून आहे. मला माहिती आहे ती चुकली आहे, पण तिला सुधारण्याची संधी नको का द्यायला? तिला सुधरवण्याची जबाबदारी माझी. तर नाना म्हणत असतात माणूस आपला मूळ स्वभाव कधीच बदलत नाही आणि ही ऐश्वर्या बदलणार तर नाहीच पण सुधारणार सुद्धा नाही. तर सुमित्रा म्हणते मला यांचं म्हणणं पटतंय, कारण ऐश्वर्या जेव्हा सारंगसाठी प्रस्ताव घेऊन आली होती तेव्हा सुद्धा ती खोटंच बोलली होती आणि आता हे माफीचं नाटक सुद्धा खोटंच आहे. आणि जानकीला म्हणते माझा तुझ्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास आहे, पण ऐश्वर्याच्या वृत्तीवर नाही. ती कधीच बदलणार नाही. तुझे काम हातात घेतलेस ते पूर्ण होवो एवढंच म्हणेन मी. तर ऋषिकेश म्हणत असतो आपणच थोडं समजुतीने घेऊया ना. या सगळ्यात सारंगची काय चूक आहे? या सगळ्यात आपण त्याच्या इच्छेचा मान ठेवूया ना. एवढं सगळं होऊन सुद्धा त्यानं ऐश्वर्यालाच मत दिलं, म्हणजेच त्याने ऐश्वर्याला माफ केलंय ना. तर जानकी सुमित्राला म्हणते आई कोणाहीपेक्षा सारंग भाऊजींचं मत जास्त महत्त्वाचं आहे ना. शेवटी ती त्यांची बायको आहे. प्रत्येक वेळी माणूस संस्कारानेच वागतो असं नाही ना. भावनेच्या भरात माणसाच्या हातून चुका घडतात. मी असं म्हणत नाहीये की ऐश्वर्या चुकली नाहीये, ती चुकलीच आहे, पण म्हणून आपण तिला असं कायमचं घरातून हाकलून देणं योग्य आहे का? तिला तिच्या चुकीचं प्रायश्चित्त करायला नको का? त्यासाठी तरी संधी द्यावीच लागेल ना. आणि नानांना म्हणते जर कुटुंबातलं कोणी चुकलं तर आपण त्याला डायरेक्ट बेदखल नाही ना करत. आपण त्याला सांभाळून घेतो, समजावण्याचा प्रयत्न करतो. हेच प्रयत्न आम्ही सुद्धा करतोय एवढंच. तर नाना म्हणत असतात की काही गुन्हे असे असतात की त्याला माफ नाही करता येत. तोच न्याय मी माझ्या पोटच्या पोराला देखील लावलाय. सौमित्रने सुद्धा अक्षम्य गुन्हा केला. त्याच्या नावाने मी अंघोळ करून मोकळा झालो. त्याला या घराचे दरवाजे कायमचे बंद झालेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगू नका. मला हे मान्य नाही. पण कुटुंबाने दिलेला कौल पाळायचा हा आपला नियम आहे आणि मनाविरुद्ध का असेना पण मला हा नियम पाळावाच लागेल. पण मी तुमच्या सगळ्यांना सांगतो की त्या मुलीमध्ये काहीही बदल होणार नाही. तर नाना आणि सुमित्रा तेथून रागातच निघून जातात. त्यानंतर आजी जानकीला ऐश्वर्याला घरात घेऊन यायला सांगतात. तर जानकी ऐश्वर्याजवळ येते. ऐश्वर्या तिला म्हणते जानकी वहिनी मी सगळं ऐकले, थँक्यू सो मच, तुम्ही माझ्या बाजूने उभे राहिलात. तर जानकी तिला म्हणते तुला दिलेली ही शेवटची संधी आहे. त्या संधीचं सोनं करायचं की माती हे तुझ्या हातात आहे. आता घरात गृहप्रवेश करशील त्यावेळी मागचं सगळं मागेच सोडून ये आणि खऱ्या अर्थाने सारंग भाऊजींची बायको म्हणून घरात प्रवेश कर. ऐश्वर्या घरात येत असताना विचार करते किती मोठेपणा दाखवशील तू जानकी. मला या घरात घेऊन स्वतःच कुऱ्हाडीवर पाय ठेवलायस तू. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे जानकी ऐश्वर्याला म्हणत असते आम्ही तुला घरात घेतले म्हणजे तुला वाईट खोड्या बाजूला टाकून रणदिवेच्या रंगात रंगून जायचंय. तर ऐश्वर्या म्हणते मी सगळं करेन. तर जानकी म्हणते तू करणार नाहीस, मी करवून घेईल. मी तुला सुधरवण्याचं चॅलेंज घेतलंय, उद्यापासून तुझं ट्रेनिंग सुरू. तर जानकी तिला दुसऱ्या दिवशी सकाळी सडा टाकायला शिकवत असते. तर ऐश्वर्या सडा टाकतानाचं पाणी चुकून नानांच्याच अंगावर जातं. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.